हे एक ड्रिंक आणि पूर्ण बॉडीचं जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते कट ऑफ झाले आहेत, खास करून मासिक पाळीचे. आणि हे माझा मंथली रेग्युलर ड्रिंक झालं आहे. जाणून घ्यायचं आहे कोणतं आहे ते व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. हाय हॅलो नमस्कार. आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी तुम्हाला माझ्या लाईफमधला एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करीन. मासिक पाळीनिमित्त. एक म्हणजे मासिक पाळी रेग्युलर येत नाही, दुसरं मासिक पाळीला रेग्युलर नाही आले तर वेट वाढतं. वेट वाढलं आहे त्याच्यामुळे पण कधी कधी मासिक पाळी येत नाही. सो सेम प्रॉब्लेम माझ्यासोबत झाला होता. खूप सारे डॉक्टर्स, खूप सारे मेडिसिन्स, खूप सारे सिरप्स, खूप सारे काढे घेतले पण काहीच इफेक्टिव्ह नाही. समहाव एकदा होतं पण नंतर परत सेम त्रास. सो मी विचार केला मी ह्याच्यावरतीच एवढं अवलंबून राहण्यापेक्षा घरच्या घरी एक आयुर्वेदिक उपाय करून बघूया. म्हटलं चला एवढे प्रयत्न केले त्याच्यामध्ये हाही प्रयत्न करून बघते. सो असंच एकदा रँडमली मी यूट्यूब स्क्रोल करत होती तेव्हा मला एक व्हिडिओ दिसला. म्हटलं हा बाबा इझी उपाय आहे, बघूया ट्राय करून होतो आहे का. आता एवढे उपाय केले त्याच्यात एक करायला काय हरकत आहे. सो म्हटलं ट्राय करूया. ह्याच्यासाठी मला काही जास्त लागलं नाही, ओन्ली 4 इंग्रेडियंट्स लागले आणि बाय डिफॉल्ट मी ते ट्राय केलं. सो मला वाटलं नाही म्हणून मी बोली चला बघूया. फर्स्ट डे ट्राय केलं, काही उपयोग नव्हता. सेकंड डे रिपीट ट्राय केलं, सकाळी घेतलं अँड तुम्ही बिलीव्ह नाही करणार की संध्याकाळी जी पाळी मला 3 महिने येऊन नव्हती गेलेली ती आली. आता 3 महिने आली नाही तर तुम्ही हे बोलू नका की म्हणजे तू असं हे नाही करत, लक्ष नाही ठेवत. पण मला हा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी मग लेट गो करते. सो आता काय झालं माहिती आहे का, मी हा प्रकार प्रत्येक वेळेला करते जेव्हा पण मला असं वाटतं की बाबा माझ्या पाळीची डेट चुकलेली आहे किंवा पुढे गेलेली आहे किंवा तो पार्ट खूप स्लो प्रोसेसमध्ये चालला आहे. सो मी हा उपाय नक्की करून बघते आणि ती रेसिपी काय आहे की मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. जास्त नाही, 4 इंग्रेडियंट्स आहेत आपल्या किचनमध्ये, ते रेग्युलर असतात आणि त्याचा रेग्युलरली तुम्ही वापर करता. आणि किचनचे खडे मसालेच आहेत त्याच्यामुळे त्याचं काही हार्म नाही आहे, त्याच्यात कोणते प्रिझर्वेटिव्ह नाही आहे. ते तुम्ही म्हणजे बनवून पण ठेवलं तरी पण चालतं आहे. फक्त एवढंच की ती पावडर बनवून ठेवायची असते, बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्या किचनमध्ये असतात. सो चला तर मग करूया रेसिपीला. ह्या रेसिपीसाठी लागणार आहे मला 2 चमचे जिरं, 2 चमचे आपली बडीशेप, त्यासोबत मी एक आल्याचा तुकडा घेतला आहे. ही पावडर ना मी बनवून ठेवून देते कारण की ह्याचा वापर मी माझ्या रेग्युलरच्या मंथली पिरियड्सच्या सर्कलमध्ये करते आणि मला त्याचा खूप मस्त इफेक्ट हा जो डबा आहे ना सो तो मी बनवून ठेवते बिकॉज मला हे दर महिन्याला आता प्रोसेस झालेला आहे. आणि हा डबा मी ऑलमोस्ट एवढा बनवून ठेवते की जेणेकरून मला जेव्हा पण गरज लागेल ना तेव्हा मी ह्याच्यातनं डायरेक्टली पावडर घेणार आणि मी ते ड्रिंक घेणार आणि आफ्टर 1 दिवसामध्ये किंवा नेक्स्ट डेला माझे पिरियड्स येणार. मला हे स्टार्टिंगला 2 टाइम्स घ्यावे लागायचं, आता कदाचित मला 1 टाइम घ्यावं लागतं. मी 2 दिवस कंटिन्यूस घेत होती, सलग कसं व्हायचं. नाहीतर आयदर मला आता फक्त 1च दिवस घ्यावा लागतो आणि नेक्स्ट डे ह्याचा रिझल्ट मला चांगल्या प्रकारे भेटतो. सो नक्की तुम्ही ट्राय करा. मार्केटमधल्या मेडिसिन्स आणि सगळं खाऊन अक्षरशः माझं वजन वाढलं होतं रिसेंटली आणि त्याचा मला खूप प्रॉब्लेम्स होता. माझे पाय दुखत होते, माझे हेअर लॉस होत होता भरपूर, पुन्हा चेहऱ्यावरती पिंपल्सही येत होते आणि ऑलमोस्ट आताही होता. कधी कधी आपल्याला पिंपल्सचे जे फोर्स असतात ते येतात आणि ते नॅचरली आहे. सो मी डायरेक्टली ह्या ड्रिंकवरती शिफ्ट झाली आहे. मार्केटमध्ये मेडिसिन्स घेत नाही कोणते ड्रिंक्स घेते. मला हे सगळ्यात जास्त बेटर वाटतं. सो मी एवढा डबा बनवून ठेवतेच. मॉइश्चर येऊ नये म्हणून मी हा एवढा छोटासा डबा बनवून ठेवते. डिपेंड्स ऑन तुमच्यावरती आहे. 2 चमचे आपण जिरं घेतलं होतं आणि 2 चमचे आपण घेतली होती बडीशेप. त्यासोबत नंतर जेव्हा आपण हे ड्रिंक बनवणार आहोत तेव्हा आपल्याला लागणार आहे आल्याचा तुकडा आणि चौथा इंग्रेडियंट्स तो म्हणजे हळद आणि 5वा इंग्रेडियंट्स तो म्हणजे पाणी. आपण 2 ग्लास पाणी घेणार आहोत, त्याचा 1 ग्लास पाणी करणार आहोत. आणि जर तुम्हाला हे थोडंसं स्वीटनर बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हनी यूज करू शकता. मी हनी यूज करते बिकॉज मला ते पचपचीत आवडत नाही म्हणून. सो रेसिपीला ट्राय करूया. मी जिरं आणि बडीशेप दोन्हीही आता मिक्सरला वाटून घेते. तुम्ही खलबत्त्यात टाकून कुठूनही घेऊ शकता. त्याच्यामध्ये बडीशेप टाकून घेतलेली आहे आणि जिरं टाकून घेतलेलं आहे. ह्या छोट्या वाट्या असतात त्या मी पूर्ण भरून घेतलेल्या आहेत. आता हे मी मिक्सरला लावून घेते. साधारणतः आपण अशा प्रकारे हे असं दरदरीत करून घेणार आहोत मस्तपैकी. आणि हे एका कंटेनरमध्ये ठेवू शकता. ऑलमोस्ट मी दाखवल्याप्रमाणे एक छोटं कंटेनरमध्ये मोर दॅन इनफ होऊन जातं आणि युजफुल पण होऊन जातं. जेव्हा पण करायचं आहे लगेच घेतलं झालं. आता पुढचा प्रोसेस दाखवते. आपण आलं स्वच्छ धुवून घेतलं आहे, ते खलबत्त्यामध्ये कुटून घेते मी. आता 2 कप पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये जे आलं कुटून ठेवलं होतं ते टाकलं आहे. नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे आपण बनवलेली पावडर टाकली आणि थोडीशी हळद टाकली. आता हे पूर्ण जे मिश्रण आहे ते एकजीव होईपर्यंत आपण याला बॉईल करून घेणार आहोत. म्हणजे 2 ग्लासचं 1 ग्लास करणार आहोत आपण. मस्त सगळं
सगळ्या इन्ग्रेडियंटचे जे अर्क आहेत ना ते पाण्यामध्ये आलेले असतात आणि हे एक मस्त असं ड्रिंक आपल्याला भेटतं. आता मी हे पाणी उकळायला ठेवलं आहे आणि ऑलमोस्ट माझ्या 2 ग्लासचे आता 1 ग्लास झालं आहे. मी आता हे गॅस बंद करते. थोडं थंड करायला ठेवलं होतं आणि आता हे गाळून घेतलं आहे. मी गाळून घेतलं आणि त्यामध्ये मस्तपैकी मी जास्त नाही थोडंसंच मध घेतलं आहे आणि आपलं ड्रिंक रेडी झालं आहे पिण्यासाठी. पण त्याआधी काहीतरी टिप्स सांगते, त्याही लक्षात घ्या. 2 टिप्स देते ते म्हणजे जर पिरियड्स आले ना तर ते स्टॉप करा. दुसरं जर म्हणजे काय काय बॉडीला ते लवकर सूट होतं, काय काय बॉडीला ते खूप स्लो प्रोसेस करतं. माझ्या बाबतीत ते खूप स्लो प्रोसेस करतं बिकॉज मला ते 2दा घ्यावं लागतं वीकमधला. पण कन्सिस्टन्सीमध्ये जर मी आज घेतलं तर मी उद्या पण घेणार आहे, मी परवा पण घेणार आहे, असे 3-4 दिवस ते मी घेणार आहे. आणि जर आज नाही आला तर मला तुम्ही बोलाल की नाही तू बोललेली एका दिवसात येतं करून. सो नाही, जोपर्यंत तुम्हाला ते पिरियड्स येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते घ्यायचे आहे. आणि मी ते हार्डली वीकमधला 2दा घेते, पण एक दिवस घेतला तर दुसऱ्या दिवशी लगेच घेते बिकॉज त्याचा रिझल्ट इफेक्टिव्ह येतो. आणि मी 3दा ट्राय केला, पण 3दा मला पहिल्या वेळेला मी जेव्हा ट्राय केलेलं ना तेव्हा मला ते 2दा घ्यावं लागलं आणि सेकंड टाईम आणि थर्ड टाईम मला ते एकदाच घ्यावं लागलं. म्हणजे तुम्ही सकाळी घेतले तर संध्याकाळपर्यंत मला पाळी आलेली आहे. दुसरं म्हणजे जर तुम्ही प्रेग्नन्सी कन्सीव्ह करणार असाल तर बिलकुल घेऊ नका. जर तुम्ही प्रेग्नन्सी एक्सेप्ट करत असाल तर बिलकुल करू नका. पहिले चेक करा, त्याच्यानंतर हा उपाय ट्राय करा, कारण की ते हार्म होऊ शकतं. तुम्हाला माहिती नाही आहे की तुम्ही तुम्ही जर प्रेग्नन्सी कन्सीव्ह करणार असाल ना तर डेफिनेटली हा उपाय करू नका. पहिले चेक करा, त्याच्यानंतर हा उपाय करा. पिरियड्स आली त्याच्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सी कन्सीव्ह करा. इट्स अपॉन युअर चॉईस. तुम्ही मला प्लीज हे करू नका. मी फक्त जे आपल्याला काही प्रॉब्लेम्स होतात जे मला इफेक्टिव्ह झालेले आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि जोपर्यंत मला ते इफेक्टिव्ह होत नाही तोपर्यंत मी ते तुमच्यापर्यंत आणणार नाही. पण हा उपाय मला इफेक्टिव्ह झाला त्याच्यामुळे मी हा तुमच्याबरोबर शेअर करते. आणि हे घेतल्यानंतर माझी हार्डली इव्हिनिंगमध्ये पिरियड्स आलेले आहेत. नंतर माझ्या चेहऱ्यावरती जे प्रॉब्लेम्स होते, फोड्या होत्या, जे काही पण असेल ते लिटरली कमी झाले आहेत आणि मला खूप चांगला रिझल्ट भेटला. तर नक्की तुम्ही सगळं योग्य प्रमाणात केलात ना तर नक्की इफेक्टिव्ह आहे. भेटूया पुन्हा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.